वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आधीच तंबी जी आहे ती कॅबिनेट बैठकीमध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जे आहे ते राहील की जाईल यावरची चर्चा जी आहे ती थोडीफार शांत झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी असं म्हटलेलं होतं की ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना मात्र कारवाई जी आहे ती होईल असा एक सूचक इशारा जो आहे तो दिला होता। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदललं जाणार याची चर्चा सुरू झाली। आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये ही सगळी सविस्तर माहिती बघणार आहोत। आपण सकाळपासून जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अजितदादा हे पहिल्यांदा आले, वर्षा निवासस्थानी काही वेळ त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात पुन्हा एकदा अजितदादा, त्याचप्रमाणे सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे तिन्ही नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यामुळे साहजिकच आता माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना दिलं जातंय का अशी चर्चा जी आहे ती सुरू झाली आपल्याला पाहायला मिळाली। कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत ते कालपासून मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी लॉबिंग जो आहे तो वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडे करतायत अशी एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। तर दुसरी एक चर्चा अशी आहे की माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जे आहे ते कृषी खातं बदललं जाईल आणि दुसऱ्या मंत्र्याकडे हे खातं दिलं जाईल अशी माहिती सध्या मिळते। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये नेमकी आता भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये काय घेतली जाते हे महत्त्वाचं। कारण आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ते आज 2 वेळा अजितदादांनी घेतलेली आहे। दुसऱ्यांदा जी भेट झाली सह्याद्री अतिथीगृहात तिथे सुनील तटकरे सुद्धा सोबत होते आणि धनंजय मुंडे हे सुद्धा सोबत असले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे वादग्रस्त विधानं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी भोवणार आहेत हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कृषी खातं जे आहे ते त्यांच्याकडनं काढून घेतलं जाईल आणि त्यांना वेगळं खातं जे आहे ते दिलं जाईल अशी एक माहिती आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची सुद्धा लॉबिंग कृषी खात्यासाठी सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। कारण आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी अजितदादा पुण्यामध्ये बोलताना माध्यमांसमोर बोलले होते की धनंजय मुंडे यांच्यावरती कृषी विभागाकडूनचे आरोप जे झाले होते ते कुठेतरी न्यायालयानं त्यांना मुक्तता त्यातून दिलेली आहे, त्यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो असं सुद्धा बोलले होते। त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनाच कृषी खातं दिलं जातं की दुसऱ्या मंत्र्याला ही जबाबदारी दिली जाते हे बघावं लागेल। नेमक्या ह्या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला मुंबईत पाहायला मिळत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या ह्या भेटीगाठीमुळे अधिक वजन जे आहे ते याला आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाईल। परंतु जे मंत्री इतर मंत्र्यांनी तरी आपली संपूर्ण स्थिती जी आहे ती सुधारावी, कुठेही वादग्रस्त विधानं जी आहे ती करू नयेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। आणि साहजिकच आजच्या ह्या 2 बैठकांमुळे नेमका राष्ट्रवादी आता नेमका निर्णय काय घेतला जातो, माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून दुसऱ्या कोणाला दिलं जातं की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जातो आणि धनंजय मुंडे वारंवार मुख्यमंत्र्यांना 2 दिवस भेटतात त्यामुळे ते काही वेगळी लॉबिंग करतायत का, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात। येत्या काळात या सगळ्या चर्चांवरती पडदा पडेल आणि नेमका निर्णय जो आहे काय घेतला जातो हे स्पष्ट होईल। कॅमेरा मनीषसोबत विनायक डावरुख, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।